अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम थेट कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळतो आहे। आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो किनारपट्टी भागात या ठिकाणी जाणवतो आहे। ताशी 50 ते 55 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वेगवान वारे या ठिकाणी वाहत आहेत। तुम्ही सध्या बघू शकता की आपण सध्या राजवडा या परिसरामध्ये आहोत आणि किनारपट्टी भागात सध्या वेगवान वाऱ्यांनी किनारपट्टी भागातल्या लोकांना या ठिकाणी हैराण केलेलं आहे। वेगवान वाऱ्यांचं धुमशान सध्या किनारपट्टी भागात या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ताशी 50 किलोमीटर वेगानं सध्या वारे वाहत आहेत। किनारपट्टी भागातल्या लोकांना त्यामुळे सध्या अलर्ट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। दुपारनंतर या ठिकाणी भरती देखील असेल आणि त्यामुळं समुद्र किनारपट्टी भागात 4.5 मीटर उंचीच्या लाटा देखील या ठिकाणी उसळतील। मात्र सध्या सकाळपासूनच या ठिकाणी वेगवान वारे सध्या किनारपट्टी भागात वाहताना पाहायला मिळत आहेत। तळ कोकणापासून अगदी रायगडच्या किनारपट्टी भागापर्यंत या ठिकाणी वाऱ्यांचा वेग हा जास्ती असलेला पाहायला मिळतोय। आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळं जिल्ह्यातील शाळांना देखील या ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की सध्या वाऱ्यामुळं किनारपट्टी लगत असणाऱ्या झाडांची अवस्था सध्या काय होते आहे। पूर्ण झाडं जी आहेत ती या वाऱ्यामुळं या ठिकाणी पिळवटून जाताना पाहायला मिळत आहेत। आज दिवसभर जरी रात्रीपासून या ठिकाणी सरींवरती पाऊस असला तरी पण पावसाचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच किनारपट्टी भागात आज दिवसभर वाऱ्याचा वेग अधिक असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।